हॅलो. तत्पूर्वी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चालू होणारा सामना असेल, एकीकडे आयुष 11 थेरोंडा आणि दुसरीकडे सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग. मॅन ऑफ द मॅच दरणे गुरुजी सांगतील कोण आहे तो, कारण बीसीसी आगर सूर्य संघ अप्रतिम खेळला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट ठरला, ज्यानं अप्रतिम 10 चेंडू 31 धावांची खेळी केली असा साहिल म्हात्रे. मी विनंती करतो साहिल म्हात्रे आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं आहे. पहिलं षटक घेऊन थेरोंडा संघाकडून आलेला गोलंदाज पंच होते आतापर्यंत, कारण पुरुषोत्तम दादा काल मी म्हटलं ना की अचानक वेळ येऊ शकते आणि वेळ आली. पुरुषोत्तम भगत आता ॲज अ प्लेयर म्हणून आपल्याला दिसतील. दुसरीकडे समोर मृणाल वर्सोलकर आहे, नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज विराज जुईकर आहे. दोघेही चांगले खेळाडू आहेत, कारण निश्चित रूपानं विराज जुईकर सुद्धा एक नवीन नाव आपण पाहतोय, पण ते मागच्या काही वर्षापासून अलिबाग तालुक्यात खूप मोठं नाव म्हणून पुढे आलंय. पहिला चेंडू पंच पुरुषोत्तम भगत, आता पंच नाही आहे त्याचं बॉलर पुरुषोत्तम भगत आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच साहिल म्हात्रेला आपण डिक्लेअर केलेले आहे. साहिल म्हात्रे यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. साहिल म्हात्रे आताच नुकत्याच पार पडलेल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला मॅन ऑफ द मॅच साहिल म्हात्रेने इकडे यायचं आहे. आपला पुरस्कार आपण घ्यायचा आहे आणि पुरस्कार प्रदान करतील पुढचा चेंडू यावेळी मोठा मॅन ऑफ द मॅच आपल्याला प्रदान करा चंद्रशेखर तरमळे सर. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. मला वाटतं अलिबाग मधील एक जेलमधील मोठे एक अधिकारी इथे आलेले आहेत. चंद्रकांत तरमळे, आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुरुषोत्तम भगत यांच्या माध्यमातून टाकला जाईल विराजसाठी. यावेळी मात्र शफल झाला, मोठा फटका, षटकारासाठी चेंडू फेकलाय. नक्की डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. इथे मात्र विचार केला तर पुरुषोत्तम भगत चांगले गोलंदाज आहेत हे त्यांनी पहिल्या 2 चेंडूंवर दाखवून दिलं, परंतु नंतर मात्र लेंथ थोडी खेचलेली पाहायला मिळाली. आणि विराज जोईकरला जर लेंथ खेचले असेल आणि तुम्ही क्षेत्ररक्षण लावत असताना एक लॉंग ऑन लावलाय, एक लॉंग ऑफ लावलाय, तर मग पुरुषोत्तम दादा तुम्ही अशी गोलंदाजी नाही करू शकत. त्याच्यावर आक्रमण होणार. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा, यावेळी मात्र जर पाहिलं तर ओव्हर पिच स्वरूपाचा चेंडू होता. यावेळी डीप मिड विकेट रिजनला टार्गेट करून हा षटकार मारलाय कमांडीचे. आलाय धावफलकावर जर पाहिलं तर 4 चेंडू 13 धावा. पुरुषोत्तम भगत यांच्यावर आक्रमण चढवलंय. अजूनही 2 चेंडू बाकी. या षटकातले अप्रतिम गोलंदाजी करणं गरजेचं होतं. थेरोंडा संघ म्हटला की चांगले खेळाडू आले, पण आज काही खेळाडू मिसिंग आहेत. निश्चित रूपानं असं असताना पुढचा चेंडू पुरुषोत्तम भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. निश्चित रूपानं विराज जुईकर कशा प्रकारची फलंदाजी करणार पुढच्या चेंडूवर. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला वाईडिश लॉंग ऑन रिजनला खेळून काढलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होता. एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 14 धावा आहेत. अंतिम चेंडू पुन्हा एकदा मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. मृणाल वर्सोलकर म्हटलं की जर पाहिलं तर वर्सटाईल फटकेबाजी आली. निश्चित रूपानं शफल होऊन खेळणं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळणं, बिहाइंड द विकेट खेळणं हे कौशल्य आलं. अशा प्रकारची फटकेबाजी आली. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले फटके मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून आपण पाहतो आणि त्याच प्रकारचा हा देखील एक फटका. षटकाची
चांगली सुरुवात म्हणता येईल ती म्हणजेच सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाची. पण असं असताना निश्चित रूपानं हे जे क्रिकेट आहे हे क्रिकेट कधीही बदलू शकतं हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे निश्चितच जर पाहिलं तर केकेंनी मागाशी उल्लेख केला, पहिल्या सामन्यामध्ये महाजने संघांनी पहिली बॅटिंग केल्यानंतर असं वाटलं होतं की वेताळेश्वर उसर संघ त्या धावा सहज चेस करेल. पण असं असताना अचानकपणे जर पाहिलं तर महाजने संघाची झालेली गोलंदाजी खऱ्या अर्थानं प्रभावित करून गेली. त्याच्यानंतरच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर सामन्यामध्ये निश्चित रूपानं चांगला खेळ झाला. पुढचं षटक घेऊन रक्षण भगत गोलंदाजी मार्कवर. यावेळी फटका फसलाय. आज मात्र या गेम मधून पुरुषोत्तम भगतना कोणीच लांब ठेवू शकत नाही. अप्रतिम झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज गारद विराज जुईकर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज पंकज जाधव. बुम माठ्या. पंकज जाधव म्हटलं की ताकद आली. टायमिंग जरी झालं नाही, मिस टाइम जरी फटका झाला तरी देखील सीमापार पाठवण्याचं कौशल्य आलं. कित्येक वर्ष क्रिकेटला पंकज जाधवनं दिली, चढ उतार पाहिले, काहीदा आउट ऑफ फॉर्म राहिला, काही वेळा तुफान फटकेबाजी केली, पण कन्सिस्टंटली फलंदाजी मात्र पंकज जाधवनं केली. हे देखील तितकंच खरं आहे. पहिल्या चेंडूवर रक्षण भगतनं विराज जुईकरला बाद केल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी पंकज जाधव वन डाऊनला आलाय आणि नक्कीच प्रत्येकाची इच्छा असेल की पंकज जाधवच्या बॅटमधून जास्तीत जास्त फटके पाहायला मिळावे. पण रक्षण भगत सुद्धा चांगली गोलंदाजी करणं जाणतो. यावेळी इनसाइड आउट. पंकज जाधवला पहिल्या चेंडूवर माघारी झाडलंय. अप्रतिम झेल टिपला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला. नक्कीच वेदांत जाय नाखवाच्या माध्यमातून, कमल नाखवाच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला गेला. पंकज जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. रक्षण भगत पाहायला मिळतोय. काय झेल टिपलाय. याला म्हणतात झेल, याला म्हणतात क्रिकेट. कारण आज थेरोंड्याची फुल साईड खेळत नाही आहे. आज कित्येक खेळाडू मिसिंग आहेत. पण असं असताना देखील निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय. नवीन फलंदाज प्रिन्स आलाय. प्रिन्स बोकाडे या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रिन्स बोकाड्याकडे देखील चांगली क्षमता आहे. हा देखील खूप कमी वयात जर पाहिलं तर पुढे आलेला खेळाडू आहे. कारण या ठिकाणी प्रिन्स आलाय नवीन फलंदाज. रक्षण ऑन हॅट्रिक. ओहो हो, खराब आणि अतिशय खराब चेंडू. चांगलं चालू होतं ना, चांगलं चालू होतं. त्याच्यामध्ये हे करणं गरजेचं नव्हतं. ओव्हर जर पाहिलं तर थोडा एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला गेला आणि नोच्या माध्यमातून चौकार आला कमांडीचे. आहे चौकार आलाय नोच्या साह्यानं. धावफलकावर जर पाहिलं तर 23 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रक्षणच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवर प्रिन्स असेल. कशा प्रकारची फलंदाजी करणार. यावेळी मोठा फटका. ओव्हर पिच चेंडू होता. झेल खाली क्षेत्ररक्षकाला, पण झेल होऊ शकला नाही. इथे मात्र जरी झेल झाला असता तरी फायदा काही झाला नसता. पण जे व्हायचं होतं ते झालं. 24 धावा धावफलकावर. 3 चेंडू या ठिकाणी फेकले गेलेले आहेत.
नक्कीच जर पाहिलं तर आज चांगला फील्ड एफर्ट झालेला आपण पाहिलाय. बापदेव कुरुळ संघाकडून पाहिला. मल्याण संघाची फिल्डिंग थोडी न्यूट्रल राहिली ना, पण रोहन वर्तकनं तो जो षटकार अडवला तिथून कुठेतरी सामना पलटला होता. तर फिल्डिंग असणं गरजेचं आहे, चांगलं फिल्डिंग होणं गरजेचं आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून. हा देखील एक चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाईल आणि नक्कीच पंच सांगतील 4 धावांसाठी. कमॉन डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर 28 धावा. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक असतील. रक्षण भगतनं चांगला क्रिकेट खेळला, न्यूट्रल क्रिकेट खेळला म्हणता येईल, कारण तो नो चेंडू आला तिथून थोडंसं मोमेंटम शिफ्ट झालं. आता मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा मृणाल वर्सोलकरसाठी. आणि या खेळाडूला तुम्ही गेमपासून लांब ठेवू शकत नाहीत. दर्णे गुरुजी याला आपण म्हणताना म्हणायचो काय की मृणाल वर्सोलकर बिहाइंड द विकेट चांगला खेळतो. मग मागच्या वर्षी त्याला सहांच्या मैदानावर नेला, तिथे जर बघितलं तर मागे एकच धाव डिक्लेअर होती, तिथे यानं सरळ षटकार मारले. गोलंदाज देखील चांगले होते, परंतु निश्चित रूपानं यातून एक गोष्ट सिद्ध होते की मृणाल वर्सोलकर फक्त जर बघितलं तर एकाच टाईपचे फटके खेळत नाही. तो बिहाइंड द विकेट, अक्रॉस द लाईन, त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट अशा प्रकारचे किंवा स्कूप शॉट अशा प्रकारचे फटके खेळत नाही, तर परिस्थितीनुसार खेळतो. त्याला माहिती आहे बिहाइंड द विकेट खेळून जास्त धावा जमवता येतात, पण जर तुमचं मैदान पाठीमागे डिक्लेअर धाव देणारा असेल तर मात्र त्याला समोर देखील व्ही मध्ये चांगली फलंदाजी करता येते. हे त्याने सहांच्या मैदानावर दाखवलं होतं, जिथे धावा होत नव्हते, हलके चेंडू होते आणि तिथे त्याने सुमेध पत्रेसारख्या गोलंदाजावर आक्रमण चढवलं होतं. पुढील चेंडू. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता प्रिन्सच्या माध्यमातून. नक्कीच त्यात यश आलं नाही. पंच संकेश ढोले यांचा इशारा वाईटच्या स्वरूपात एका धावेचा. यासिन सर उद्या नवगाव संघ सुद्धा खेळताना दिसेल आणि संकेश ढोले म्हणत असतील मी पण ट्राय करावं उद्या नवगाव संघातून. पुढचा चेंडू. थर्डचे आहेत का? इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. या चेंडूला चांगलं फील्ड केलं गेलंय. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. मग थर्डचे असतील संकेत ढोले तर यासिन सरांनी ट्राय करावं नवगाव मधून. निश्चित रूपानं 2 षटकं इथे संपल्याची घोषणा झाली. 2 षटकांच्या अखेरीस 32 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात लावल्या गेल्यात. त्या म्हणजेच सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाच्या माध्यमातून. निश्चित रूपानं अलिबाग संघासमोर जर आपण पाहिलं तर विचार करून खेळावा लागेल, कारण अलिबाग संघाकडं गोलंदाजी चांगली आहे. निश्चितच जर पाहिलं तर 10 मिनिटं झालेली आहेत. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत हे षटक संपवण्यासाठी, कारण अलिबाग संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. आणि असं असल्यामुळं नक्कीच जर पाहिलं तर ही चांगली गोलंदाजी आपल्याला मोडून काढायची असेल तर सर्वप्रथम आपण चांगली गोलंदाजी करून त्या संघाला कमीत कमी धावांवर रोखणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू. पुढचं षटक घेऊन आलेला गोलंदाज निखिल चायनाक्वा. निखिल आलाय. पहिला चेंडू मृणाल वर्सोलकर साठी. पहिला चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा होता. पुरुषोत्तम भगत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. कालची अख्खी रात्र या मैदानावर अंपायरिंग केली, आज देखील भरपूर वेळ अंपायरिंग केले, त्याच्यामुळं मैदानाची डायमेन्शन माहिती आहे, कसा चेंडू कुठे येईल माहिती आहे, आणि चेंडू देखील त्यांचाच पाठलाग करतोय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू निखिलच्या माध्यमातून मृणाल वर्सोलकर साठी. इथे देखील अप्रतिम गोलंदाजीचा नमुना स्पष्ट केलेला पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 33 धावा आहेत. प्रिन्स बोकाडे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. कशा प्रकारचं क्रिकेट आता प्रिन्सच्या माध्यमातून खेळलं जाणार, कारण निखिलनं पहिले 2 चेंडू चांगले टाकलेत आणि याच प्रकारचं मोमेंटम कायम ठेवून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं जर पाहिलं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निखिल सज्ज. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे प्रिन्स बॅक
टू द पेवेलियन. कम ऑन डीजे. यासिन सर, मागच्या आठवड्यामध्ये रोह्यामध्ये जी एक मोठी मानाची राष्ट्रवादी चषक झाला, त्याच्यामध्ये थेरोंडा आणि अलिबाग हे दोन संघ एकत्र खेळले होते. दोन गाव एक संघ या फॉर्मेशनमध्ये. तेव्हा आयुषनं चांगली कामगिरी केली होती. म्हणजे क्वालिफाय झाले होते का, क्वालिफिकेशन राऊंडला पराभूत झाले होते. पहिला सामना सुरई तळेकर असा सामना होता त्यांच्यासमोर आणि ते खेळले होते, चांगले खेळले होते. पण आज इथे आमने सामने आलेत. इथे मात्र मोठा फटका मृणाल वर्सोलकरच्या बॅट. हॅलो हॅलो. मृणाल वर्सोलकरनं समालोचकांचा आवाजच बंद केलाय. डायरेक्ट मिक्सरवरच चेंडू मारला. आता मयूर धावरे काय करणार हा मोठा प्रश्न आहे. त्यानं काही करू दे, तो त्याचा खेळ करतोय. इथे मयूर झावरे, यस मयूर झावरेने सुद्धा त्याचा खेळ केलाय. मयूर झावरे सुद्धा थांबत नाही आहे. दोन बॅक टू बॅक षटकार आले. धावफलकावर धाव 40. मयूर झावरेचा एका क्षणाला जर पाहिलं तर चेहऱ्यावर दिसलं होतं म्हणजे अटॅक यायचाच बाकी होता. कारण खरखरे अण्णांनी जी मशीन आणली, अण्णा काय किंमत आहे अण्णांना माहिती होती. अण्णा झोपले होते, अण्णा उठले बॉल लागला समजल्यावर. आम्हाला कंटक साहेब, आम्हाला वाटलं तुमचं माईकच बंद झालं. आम्ही तयार ठेवलं होतं इकडचा माईक द्यायला तुम्हाला. नाही, त्यांनी मिक्सर बंद पाडलं. इथे मात्र षटकार षटकार षटकार. तिसरा षटकार मात्र येऊ शकला नाही. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर आहेत. अंतिम षटक घेऊन कोण गोलंदाजीला येणार हे पाहणं गरजेचं. कारण निखिल वारगेनं मागच्या मॅचमध्ये एक फटका लगावला. अनिल बंधूंचा बॅनर आहे, त्या बॅनरला लागला. ते बॅनर तिथं फाटलं गेलं. त्याच्यानंतर मयूर झावरेचा जर पाहिलं तर इथे मिक्सरवर चेंडू लागला. निघनाथ वारगे सकाळी 2 पोल देखील आज सकाळी पडले. म्हणजे काय म्हणतो मी, आपण जर बघितलं तर प्रसंग त्याच्यावर येतात ज्याला ते सहन करण्याची ताकद असते. आणि आपण नेहमी उजवं घेतो प्रसंगात. त्याच्यामुळं निश्चित रूपानं आपल्याकडं ती ताकद आहे. त्याच्यामुळं आपल्यावर प्रसंग येतात. आपण त्यात खंबीरपणे उभं राहिलोय आणि आज देखील हसत त्याला सामोरं जातोय. निश्चित रूपानं हे राजन स्पोर्ट बेलोशी संघाचं कर्तृत्व आहे. आणि मॅन पॉवर देखील निनाद वर्गे आहे ना तेवढी. राजन स्पोर्ट्स संघाचे कार्यकर्ते तुम्ही जर पाहिलेत तर मला वाटतंय 5-6 संघ सहज होतील. चांगले संघ ते देखील. 14 धावा आले या षटकामध्ये. 18-14-14 अशी 3 षटकं या ठिकाणी पाहायला मिळाली. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रणय कटके गोलंदाजीसाठी आलाय पुन्हा एकदा. आणि हां, काही स्वयंसेवक आहेत पाठीमाग. लेट नाईट डिनर, मिड नाईट मील चालू आहे त्यांची. त्यामध्ये आमचा रोशन पाटील सुद्धा पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर मृणाल वर्सोलकर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्कूप केलाय. चेंडूला जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला 4 धावांसाठी खणखणीत चौकार आलाय. कम ऑन डीजे. पंचांनी यासिन सर बीमरचा रिव्ह्यू आहे. बीमरचा रिव्ह्यू आहे. निनाद वारगे या जरा. बीमरचा रिव्ह्यू घेतलाय, दाखवा जरा परेश. या ठिकाणी चेक केलं जात आहे आमचे परेश पालकर जीटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पाहूया काय होतंय. गोलंदाज कसा आला.
गोलंदाजानं काय केलं, कसं केलं, परेश पालकर थोडा कन्फ्यूज झालाय. प्रत्येकाची परीक्षा घेतली गेली इथं. इथे मयूर झावरेची सुद्धा परीक्षा घेतली गेली, इथे गोलंदाजाची, फलंदाजाची. आणि निश्चित रूपानं जर बघितलं निनद वर्गे काय लीगल डिलिव्हरी आहे, चेक केलं होतं, अगदी मार्जिन ऑफ एरर. हां, स्टंपवर लागला असता चेंडू जर आला असता तर. चौकार आलाय, चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर 50 धावा आल्यात. सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाच्या. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रणय आलाय. प्रणय काय करणार, मृणाल वर्सोलकर साठी कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. पुन्हा एकदा स्कूप शॉट. नक्कीच जर पाहिलं तर या चेंडूवर मात्र एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न. आणि आयुष बोकाडे हा फक्त जर पाहिलं तर रनआउट साठी बाद होण्यासाठी आलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण मृणाल वर्सोलकर चालतोय, जे चालतंय, जे चांगलं आहे किंवा जे तुटलंच नाही आहे ते जोडायचं कशाला, म्हणून मृणाल वर्सोलकरनं स्वतःला सावध ठेवलंय कमांडीचे. कॅप्टन होता आणि विकेट किपर सुद्धा होता. आणि विकी इंगळेनं मला वाटतं युनिव्हर्सिटीच्या शील्डमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि थिएटर सुद्धा चांगलं विकी इंगळे करायचा. आज क्रिकेट, टेनिस क्रिकेटकडे विकी इंगळे आलाय. पुढचा सामना या ठिकाणी आपण तत्पूर्वी पुढचा चेंडू. इथे मात्र निश्चित रूपानं अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा एक धाव, दुसरीचा प्रयत्न नाही. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 51 धावा, 52 धावा माफ करा. 3 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळालेत. पुढचे 3 चेंडू बाकी. प्रणयच्या माध्यमातून नवीन फलंदाज मंदार आलाय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज प्रणय सज्ज होईल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय. एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 53 धावा आहेत. निश्चितच अजूनही विचार केला तर 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा जो सलामीला आलेला मृणाल वर्सोलकर आपण पाहिला तो मात्र अजूनही असेल. कशा प्रकारचा खेळ. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच जर पाहिलं तर चांगल्या अँगलला, ओ हो, चेंडू हातात ठेवता आला नाही. चांगल्या एंडला थ्रो केला होता. 2 धावा धावून पूर्ण. अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी असेल. कशा प्रकारचा खेळ होईल. पुढचा चेंडू. याच्यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. श्री महाजनाई महाजने. अप्रतिम फटका, पुन्हा एकदा वर्सटाईल फटका पाहायला मिळाला. अंतिम चेंडूवर चौकाराला. आणि धावफलकावर जर पाहिलं तर 59 धावा धावफलकावर आल्या. त्या म्हणजेच सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाच्या. तत्पूर्वी यानंतर 61 धावा काल चेस झाल्यात. अंतिम 2 वेळा चेस झाल्यात. इथे काय होणार. तत्पूर्वी श्री महाजनाई महाजने विपक्ष द्वारकाधीश वळवली संघ, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि आमचे मित्र कैलास कर्णेकर, आपल्याला विनंती असेल आपण टॉस घ्यायचा आहे. तत्पूर्वी पुढच्या इनिंगसाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक. आणि मगाशी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र यासीन सरांची ओळख दिली, पण ऍक्च्युली व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे यासीन मर्चंट सर यांच्याकडे.
वेदांत कंटक आपल्याला लाभलेला अतिशय एक उत्तम उत्कृष्ट समालोचक. समालोचन करणं म्हणजे एक शब्दसंचय, फार मोठा शब्दसंचय असणं फार गरजेचं असतं. आणि वेदांत कंटक आपण खरोखर उत्तम समालोचन करताय. मी पहिल्यांदाच आपलं समालोचन ऐकलं, पण खरोखर उत्तमच समालोचक. आणि एक आपल्यामध्ये जसं असेल, म्हणजे असं म्हणतो की जसं वातावरण असेल तसं आपण बोलताय. व्हेरी नाईस आणि थँक्यू. हॅलो. यानंतरची मॅच होणार आहे मित्रांनो, कारण पहिल्या फेरीचा थरार जो आहे हा थोड्याच वेळात पूर्ण होईल. तदनंतर आपण दुसऱ्या फेरीकडे, दुसऱ्या राऊंडकडे वळणार आहोत आणि त्यातील पहिला वेळेला आजच्या रात्रीचा सामना आपण पाहणार आहोत. ग्रामीण गटातून हा सामना असणार आहे आणि दोन संघ आपण पाहतोय, जिथे एका बाजूला महाजने आणि दुसऱ्या बाजूला द्वारकाधीश वळवली. दोनही संघाचे कॅप्टन आपण पाहतोय आणि जेलर ओके, आदरणीय सन्मान्य जेलर इन्स्पेक्टर किशोरजी वारगे इथे आम्हाला मान्यवर म्हणून लावलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या एका मोठ्या मॅचची नाणेफेक करतोय. कॅप्टनच्या भूमिकेत प्रणय आणि दुसऱ्या बाजूला दत्ताभाऊ. तर हा कॉल दिला जाईल. दोनही कॅप्टनच्या समवेत आपण पाहतोय ही नाणेफेक आपल्याला पाहायला मिळते. द्वारकाधीश वळवे संघाचे कॅप्टन दत्ताभाऊ आणि श्री महाजने संघाचे कॅप्टन प्रणय. तर कॉल दिला जातोय दत्ताभाऊ यांच्या माध्यमातून. टेल हा कॉल दिला होता, परंतु इथे हेड पाहायला मिळतोय. याचा अर्थ नाणेफेकीचा विजेता संघ ठरतोय श्री महाजने. मी नक्कीच कर्णधार प्रणय याला विचारतोय की आपण नाणेफेक जिंकले आणि आपला डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग करू आम्ही. ओके, मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की धावा डिफेंड केल्या होत्या, अगदी लो स्कोअर डिफेंड केला होता आणि त्याला अनुसरून तुम्ही बॅटिंग घेतले. तर यावेळी प्लॅनिंग काय असणार आहे? प्लॅनिंग असं काय नाही, पण आमचा जास्त बॅटिंगवर बॉलिंगवर जास्त फोकस आहे. ओके, तर आपल्या गोलंदाजांवर त्यांनी विश्वास दाखवलाय. मी त्यांना शुभेच्छा देतोय. वळतोय दत्ताभाऊंकडे. आपण जर टॉस जिंकला असता तर आपला काय डिसिजन असता? 30च्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा विचार करू दे ना. आपला डिसिजन काय असता टॉस जिंकल्यानंतर? हां, टॉस जिंकल्यानंतर आपण काय डिसिजन घेतला असता? आम्ही फिल्डिंग घेतली. ओके, याचा अर्थ दोनही कॅप्टनच्या मनातली इच्छा पूर्ण झाले. बॅटिंग मिळते, अर्थात महाजने संघाला फिल्डिंग करण्याची संधी मिळते. द्वारकाधीश वळवली या संघाला. दोनही संघांना शुभेच्छा देतोय, मान्यवरांचे आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा कॉमबॉक्सकडे. धन्यवाद के. पहली ही गेंद पर एक बड़ा झटका. बाएं हाथ के बल्लेबाज वेदांत कमल नाकवा मैदान से बाहर जाते हुए सलामी बल्लेबाज के रूप में यश जंगली और वेदांत आए थे. वेदांत के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी थी, मगर थोड़ा सा प्रेशर भी था क्योंकि 60 रन बनाने हैं. 4 ओवर का मैच है. 15 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं और इसी की कोशिश में उन्होंने शायद ये सोचा होगा कि 30 गज का दायरा है, पावर प्ले का खेल है, पहले ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने होंगे, तब जाके ये मैच हम जीत सकते हैं या मैच के ऊपर अच्छी पकड़ बना सकते हैं. और इसी वजह से हालांकि पहली गेंद यॉर्कर थी 2 टांगों के बीच में, मगर उसे हेलीकॉप्टर बनाकर खेलने की कोशिश में चूक गए और ऊंचाई ज़्यादा और लंबाई कम हमें देखने को मिली और मिड ऑफ की दिशा में एक आसान सा कैच. और इसी बीच नए बल्लेबाज आए हैं मैदान पर और उसके पहले ही मृणाल वर्सोलकर ने थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली की है. मिड ऑफ की दिशा में जहां पे कैच लपका गया था उसी फील्डर को लॉन्ग ऑफ की दिशा में तैनात किया है
और आयुष बोकाडे, इस खिलाड़ी के बारे में क्या कहेंगे? आयुष हालांकि उम्र से बहुत ही कम है, 17 या 18 साल का ये खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी है, उभरता हुआ सितारा। मगर इन 1 या 2 साल में इस खिलाड़ी ने जिस तरह से अपने नाम का परचम लहराया है, जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, मगर बल्लेबाज बिल्कुल तैयार नहीं थे, ना ही उन्होंने अपेक्षा की थी, खेलना कहीं और चाह रहे थे। गेंद बल्ले का मोटा सिरा लेकर गली की दिशा में ट्रैवल कर रही थी, वहां पे फील्ड हुई और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। अब तक रनों की संख्या का अकाउंट ओपन नहीं हुआ है, बहुत ही मुश्किल आयुष 11 तेरोंडा के लिए। जी हाँ, इसमें दबा गेंद ने फिर से एक बार बल्ले का सिरा लिया, गेंद शॉट थर्ड मैन की दिशा में, वहां पे फील्डर तैनात है, बहुत ही बढ़िया फील्डिंग। फिर से एक बार रन लेने की कोई गुंजाइश नहीं है, हर गुंजाइश को खारिज कर दिया है। तन्मेश वहां पे मौजूद, एक शॉट फाइन लेग भी, एक शॉट स्क्वायर लेग, एक शॉट मिड विकेट। जी हाँ, फिर से एक बार फुल टॉस गेंद, मगर तेज तर्रार गेंदे, फुल टॉस आ रही है मगर फिर भी मिडल ऑफ द बैट नहीं, गेंद ने बल्ले का बाहरी फिर से एक बार सीरा लिया है। रनों की संख्या अब तक यहाँ पे अकाउंट ओपन नहीं है, पहली 4 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है। कैन यू बिलीव इट? क्या आप इमेजिन कर सकते हो? क्योंकि 30 गज का दायरा मौजूद, उसके बावजूद लगातार 4 गेंदें बिंदी आ चुकी है। क्या मेडन ओवर आएगा? जी हाँ, जड़ में डाल दिया था, बैक टू द बॉलर, खेलने पर मजबूर किया है। आयुष बोकाडे ने तो कमाल कर दिया है, इस कम उम्र में इतनी समझ, वो भी गेंदबाजी में। देखिए, हम बल्लेबाज तो देख सकते हैं मगर गेंदबाज बहुत कम देखने को मिलते हैं। कम उम्र में इतनी खेल की समझ, इतनी गेंदबाजी की एक्यूरेसी, इतनी एक्यूरेट गेंदबाजी, सही मायनों में ये बहुत बड़ी देनगी है। और इसी के साथ ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ड्राइव करने की कोशिश में चूक गए, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं है। मेडन ओवर, जरा जोरदार तालियां होनी चाहिए आयुष बोकाडे के लिए। क्या बात है आयुष, लाजवाब, शानदार, जबरदस्त, एस्टोनिशिंग, कमाल का ये ओवर सही मायनों में हमेशा याद रहेगा मुझे। 30 गज का दायरा, 60 रन बनाने हैं और एक नेचुरल विकेट के ऊपर गेंद किस तरह से कट की जाती है, किस तरह से लाइन एंड लेन रखी जाती है, उसका उत्तम उदाहरण आपने पेश किया है। अब 3 ओवर में 60 रन बनाने होंगे। आयुष का पहला ओवर यहाँ पे मेडन, देखिए ये विकेट आप सभी जानते हैं कि कल 6 गेंदों में 36 चाहिए, वो 36 बन चुके थे चेस करते हुए, और यहाँ पे चेस करते हुए पहला ओवर मेडन डाला है आयुष ने। यही है क्रिकेट की खासियत, यही है क्रिकेट की पहचान। हाँ मित्रांनो, आपण जी उजव्या बाजूला शेकोटी लावलेली आहे ती प्लीज भिजवा, कारण जो धूर आहे ना तो मैदानामध्ये येईल, प्लीज। इस नए गेंदबाज आए हैं प्रिंस बोकाडे। जी हाँ, प्रिंस बोकाडे को पहली ही गेंद पर आसमान दिखाया, गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। जी वो गरीब खेल है, अनप्रेडिक्टेबल ये खेल, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल। जी हाँ, फिर से एक बार अक्रॉस द लाइन, आड़े बल्ले से खेलना चाह रहा था मगर गेंद बल्ले के टो पर लगी। 1 रन तो आसानी के साथ मुकम्मल कर लिया है, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते यहाँ पे दूसरा रन मुकम्मल। विकेट कीपर मृणाल वर्सोलकर थोड़े से नाराज है, अपने मिड विकेट के खिलाड़ी मंदार गणेश से नाराज है क्योंकि थोड़ी सी जल्दी करनी चाहिए थी कि दूसरा रन आसानी के साथ यहाँ पे चुरा लिया है। रनों की संख्या हो चुकी है 8 रन 1 विकेट के नुकसान पर। आयुष 11 तेरोंडा। जी हाँ, इस मरतबा तेज तर्रार गेंद तो है मगर लाइन एंड लेन से भटक गए। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया, वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन, रनों की संख्या में इजाफा, 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 60 रन जीतने के लिए 4 ओवर का मैच। आयुष बोकाडे का मेडन ओवर और उनके भाई, बड़े भाई प्रिंस बोकाडे यहाँ पे गेंदबाजी करते हुए। प्रिंस थोड़े से महंगे साबित हुए हैं। ये लीजिए और एक आया इसी ओवर में। जी हाँ, क्या हुआ है देखना पड़ेगा, क्या ये कैच है या आउट? पार्थ वहां पे मौजूद है, पार्थ आउट या कैच?
यस अक्षय है वहां पे, ओहो सर्व मित्र अक्षय, एसी मैकेनिक अक्षय, एक ऑलराउंडर अक्षय, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो इनसे कुछ भी करवा ले, फील्डिंग करवा लो, बहुत ही अच्छे इंसान, ही इज अ गुड ह्यूमन बीइंग ऑल्सो। जी हाँ, अक्षय कमाल की फील्डिंग करते हुए, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। ये मैच किसको मिलेगा? हालांकि अभी लग रहा है कि अलीबाग टीम आसानी के साथ जीत सकती है। कल भी लगा था कि कुरुल की टीम हारेगी, मगर कुरुल टीम जीती थी। कुछ भी हो सकता है क्रिकेट में, मगर यहाँ पे गेंदबाजी बहुत ही बढ़िया हो रही है। थोड़े से महंगे साबित हुए थे, पहली ही गेंद पर आया था छक्का। उस वक्त ऐसा लगा था कि ये ओवर थोड़ा सा महंगा घटेगा, क्योंकि बल्लेबाजों के पास दूसरा कोई ऑप्शन नहीं है, बड़े स्ट्रोक ही खेलने हैं, क्योंकि रनों की संख्या का औसत यहां से बढ़ चुका है। मगर प्रिंस ने की है वापसी। रनों की संख्या देखिए, मात्र 9 रन। प्रिंस का थोड़ा सा एक अजीब व गरीब और अपना ही और एक यूनिक एक्शन हमें नजर आता हुआ। अंतिम क्षणों पर जिस तरह से वो जम करते हैं, जिस तरह से लंगड़ी खेलते हैं, अगर मराठी में गया हूं मैं, उस तरह से कुछ एक्शन देखने को मिलता है, मगर बहुत ही लुभावना एक्शन। मगर गेंद को घुमाने की, गेंद को कट करने की क्षमता, उसी के साथ साथ जबरदस्त पेस क्रिएट करते हैं, जनरेट करते हैं। स्लो ओवर 1 गेंद, बिल्कुल परख नहीं पाए, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, जाना था ठाना, पहुंच गए पूना। इस बीच देखते देखते ओवर की समाप्ति। पहले ओवर में 0 और दूसरे ओवर में आए हैं 9 रन, यानी 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 9 रन। अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज सर्वेश भगत। सर्वेश भगत अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आया है। बहुत ही इंपॉर्टेंट ओवर। इस ओवर में अगर 25-26 रन आते हैं तो शायद काम बन सकता है, क्योंकि ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के हाथों से बहुत दूर जा चुका है। जी हाँ, तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, और पटकी हुई ये गेंद थी, अंपायर जी ने उससे वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 रन। आप देख रहे हो शेकाप चषक 2026, शेतकरी कामगार पक्ष चषक 2026, राजन स्पोर्ट्स क्लब बेलोशी और ग्रामस्थ मंडल बेलोशी, इनके जरिए से बहुत ही खूबसूरत मैदान और उसी के साथ साथ एक शानदार प्रतियोगिता। इस प्रतियोगिता का ये दूसरी रात में कहूँगा, और दूसरे रात का ये गांव टू गांव फॉर्मेट वाला ये मैच सैंडी वाटर स्पोर्ट्स अलीबाग बनाम आयुष 11 थेरोंडा, इन दोनों टीमों के बीच जारी है। जी हाँ, इसमें दबा जोरदार प्रहार तो किया है, मगर गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी। गणेश उस गेंद के नीचे, गणेश कहाँ छोड़ने वाले थे, बहुत ही बढ़िया फील्डर है। और इसी के साथ और एक बल्लेबाज OUT आउट। कमाल की बल्लेबाजी, उसी के साथ शानदार गेंदबाजी। देखिए, अलीबाग टीम की खासियत दोस्तों मैं आपको बताना चाहूँगा, इस साल उनके स्टार कहे, उनकी मेहनत कहे, उनका खून पसीना कहे, मगर उन्होंने बहुत खून पसीना बहाया है। देखिए, ये गए थे माणगांव में, पुरार गांव है, पुरार गांव में वहाँ पे खेलने के लिए गए। वहाँ पे एक फर्स्ट नंबर आया उनका। उसी के साथ वो गए श्रीवर्धन, वहाँ पे 1 नंबर आया। मगर वो श्रीवर्धन की खासियत मैं बताना चाहूँगा, वहाँ पे 1,70,000 रुपये कुछ प्राइस था मेरे ख्याल से, या 1,50,000, अब थोड़ा सा मैं भूल रहा हूँ। मगर मुझे जो बताना है वो मैं बताना चाहूँगा। वहाँ पे संघ मालक के लिए एक 350 बुलेट थी। जो विजेता टीम होगी ना, उसको 350 एक बुलेट संघ मालक को। तो संघ मालक अर्थात अलीबाग टीम जीती, और अलीबाग टीम के जो संघ मालक थे उन्हें एक बुलेट देकर सम्मानित किया गया था।
तो ये वो टीम है, अपने संघ मालक को भी बहुत खुश रखा है उन्होंने इस साल। बहुत ही शानदार क्रिकेट खेला है, गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, उसी के साथ साथ फील्डिंग हो, तीनों मोर्चे पर उन्होंने काम किया है। हर मैच खेलते वक्त उनका प्लानिंग होता है कि किस तरह से किस बल्लेबाज को ट्रैप लगाया जाए, किस तरह से किस खिलाड़ी को आउट किया जाए। हर एक खिलाड़ी को वो बखूबी जानते हैं, उनका स्टडी करते हैं। जी हाँ, इस मरतबा हवा में खेला है, दो खिलाड़ियों के बीच में नहीं आओ हो, नहीं पहुंच गए थे। ओहो, वेरी वेल डन, वेरी वेल डन। देखिए कैच तो ड्रॉप हुआ, मगर फिर भी मैं उनकी सराहना करना चाहूँगा, बहुत ही बढ़िया एफर्ट था, क्योंकि वो जानते हैं उनकी बॉडी अब थोड़ी सी लूज नज़र आ रही है, क्योंकि अब उन्होंने मेरे ख्याल से राहत की सांस ली है कि ये मैच तो हम जीत ही लेंगे। क्योंकि देखिए अब 7 गेंदें बची है, जीतने के लिए 46 रनों की ज़रूरत। यहाँ से अगर लगातार 7 छक्के भी आते हैं ना, तब ये मैच नहीं जीता जा सकता, और इसी वजह से वन साइडेड ये मैच होता हुआ। बहुत ही कमाल का क्रिकेट खेला है सैंडी वाटर स्पोर्ट्स अलीबाग टीम ने। सर जी एक सेकंद सर, एक बॉल आहे अजून आमचे हे पहिला वाईड होता ना बॉल, आणि त्यानंतर सिंगल विकेट, सिंगल सिंगल आणि सिंगल, 5 बॉल झालेले आहेत। एक डॉट गेलाय, विकेट गेली होती तिथे, तोच डॉट आहे फक्त। येस, मग इथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं असेल। ओके, ओव्हरची समाप्ती आपण म्हणूया। तो 3 ओवर की समाप्ति के बाद अब रनों की संख्या देखिए, मात्र 14 रन, और जीतने के लिए 6 गेंदें और 46 रनों की जरूरत। नए गेंदबाज आए हैं विकी। देखिए अलीबाग में भी अलग अलग चेहरे, अलग अलग खिलाड़ी हमें देखने को मिलते हैं। कौन जानता था ये प्रिंस बोकाडे को, आयुष बोकाडे को, मृणाल वर्सोलकर को हम जानते थे, क्योंकि इस खिलाड़ी को मैंने बहुत साल पहले पहली मर्तबा देखा था आज़ाद मैदान पर, कुरुल के मैदान पर। वहाँ पे पहला मैच खेल रहे थे मृणाल वर्सोलकर, अपनी ज़िंदगी का प्रोफेशनल मैच, पहले ही मैच में मैन ऑफ द मैच। और उस टूर्नामेंट में, अर्थात वो पहला टूर्नामेंट खेल रहे थे, वो टूर्नामेंट में पहला टूर्नामेंट उनका व्यावसायिक तौर पर उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से नवाजा गया था मृणाल को। तब से लेके आज तक, हालांकि बीच में 3 साल उनके खराब गए, वो अनफिट रहे, बीमार रहे, और इसी वजह से 3 साल वेस्ट गए, मगर उसके बाद फिर से एक बार नई तौर तरीके से आए हैं, अपने आप को साबित किया है, अपने आप को इस्टेब्लिश किया है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, अनोखी बल्लेबाजी। उन्होंने बहुत सोचा है कि अगर मुझे यहाँ पे कुछ जीतना है तो मुझे क्या करना होगा, अलग क्या करना होगा। तो उन्होंने अपनी बल्लेबाजी का पूरी तरीके से स्टांस ही बदला है, अंदाज बदला है, और बल्लेबाज सारे अलीबाग हो, अलीबाग के बाहर पूरे जिले के जो टीम के ओनर है, संघ मालक है। देखिए मेरे पास आज भी कॉल है, हालांकि एक मैच है रत्नागिरी में, मंडनगढ़ बानकोट में एक टूर्नामेंट है, वहाँ के एक संघ मालक है, वो उनको बुलाना चाहते हैं, मगर अब उनके पास वक्त नहीं है। सोचिए अलीबाग टीम को इतना ज़बरदस्त बार बार उनको कॉल किए जाते हैं टीम ओनर के ज़रिए से, मगर उनके पास वक्त नहीं होता। एक टाइम में एक ही जगह पर खेल सकते हैं, और इसी वजह से बहुत ही बिजी शेड्यूल। जी हाँ, ये मैच तो पूरी तरह से जा चुका है, क्योंकि मात्र 22 रन स्कोर कार्ड पर, मात्र औपचारिकता। इस बीच और एक नए बल्लेबाज तो आएंगे, क्योंकि औपचारिकता हमें पूरी करनी होगी। देखिए इस टीम में जो आप खासियत देखेंगे ना, यहाँ पे एक्सपीरियंस खिलाड़ी भी है, नौजवान भी खिलाड़ी है, और उभरते हुए भी खिलाड़ी है, और ये बहुत ही अच्छा मिश्रण यहाँ पे नज़र आता है अलीबाग टीम में। सैंडी वाटर स्पोर्ट्स अलीबाग, सैंडी वाटर स्पोर्ट्स अर्थात ये जो नाम है, सैंडी वाटर स्पोर्ट्स के जो मालिक है, उन्होंने हमेशा अलीबाग टीम को और मृणाल वर्सोलकर की टीम को हमेशा सपोर्ट किया है, और आज बहुत ही ज़बरदस्त नामचीन ये टीम
अपना दबदबा निर्माण कर चुकी है। इसी के साथ ये मैच जीत लिया है सैंडी वाटर स्पोर्ट्स अलीबाग टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। अब मैन ऑफ द मैच के सही हकदार कौन होंगे? नो डाउट फिर से एक बार 14 गेंदे और 36 रनों की पारी अपने टीम के लिए खेलने वाले मैन ऑफ द मैच के हकदार है मृणाल वर्सोलकर। येस मृणाल वर्सोलकर, आपण लवकरात लवकर यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं अशी विनंती असेल। धन्यवाद एस सर। या ठिकाणी मी एक सन्मान घेतोय। या ठिकाणी सचिन पारंगे, आपण कुठे असाल तर मंचावर यायचं आहे। बरं, रोहन भोपी, आपण कुठे असाल तर मंचावर यायचं आहे। रोहन भोपी, सचिन पारंगे, आपली संतोष जाधव वाट पाहत आहेत, कारण या ठिकाणी श्रमिक नाच मंडळ महाजनेचे बुवा गेली 50 वर्ष ते नाच मंडळाचं नेतृत्व करतात असे सचिन पारंगे। अर्थात आमच्या या विभागातील पोल्ट्री फार्मचे सुपरवायझर आणि ज्यांचं नाव मी घेतलं संतोष जाधव, ते सुद्धा एका पोल्ट्रीचे मालक आहेत। लोहे को लोह काटता आहे म्हणून त्यांचं नाव घेतलं मी। सचिन पारंगे वर्सेस संतोष जाधव, निश्चित आपण संपर्क साधाल अशी अपेक्षा। धन्यवाद। या ठिकाणी रोहन भोपी, आपण कुठे असाल तर मंचावर यायचं आहे। या ठिकाणी मृणाल वर्सुलकर, आपण मंचावर यायचं आहे। मॅन ऑफ द मॅच मृणाल वर्सुलकर। या ठिकाणी PSI चंद्रशेखर तरमळे, मी विनंती करतो आपणास की मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह आणि टी शर्ट आपण द्यायचं आहे। या ठिकाणी मृणाल वर्सोलकर, आपलं मनपूर्वक अभिनंदन। या ठिकाणी